कढई आपण तापत ठेवली आहे. त्यामध्ये 1 बाउलभर आपण पाणी ओतणार आहे. त्यामध्ये आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकणार आहे. त्यामध्ये थोडीशी बडीशेप पावडर, थोडीशी जिरा पावडर, चवीनुसार मीठ, 1 मोठा चमचा तेल, भरपूर सारी कोथिंबीर. सगळं आता उकळून घ्यायचे आपल्याला. मिक्स करूया. उकळी येईपर्यंत आपण याची वाट बघूया. पाण्याला उकळी आली आपली. गॅस आपण बारीक करूया. त्यामध्ये टाकणार आहे तांदळाचे पीठ. 1 वाटी तुम्ही पाणी घेतलं असेल तर अर्धी वाटी तांदळाचे पीठ टाकायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. एकही गुठळी होऊन न देता एकसाथ असं मिक्स करत राहायचं. सगळीकडून असं पीठ काढून घ्यायचं. पकडीनं पकडायचं, नाहीतर मग भांडं हललं जातं इकडे तिकडे. चिकट असतं ना पीठ, त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला भांड्याचा आवाज येईल. तर छान उलटणं आपण असं मिक्स करून घेऊया. गुठळ्या असतील त्या अशा फोडायच्या उलटणीच्या साह्याने. गुठळ्या नाही होती तरी पण एखादी अर्धी जर असेल तर मिनिटं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. ते बघा छान आपला गोळा तयार झालाय. आता हे आपण थंड होऊन देऊया पूर्ण. पीठ थंड झाले. तेलाचा हात घेतलाय आपण. हे पीठ आता छान मळून घेऊ आपण. शेवट असतं ना, त्यामुळे तेल घ्यायचं हाताला आणि मळून घ्यायचं. पीठ छान मळून झाले आपलं. इथे आपण पळपट घेतलाय, त्याला तेल लावून घेऊया आणि लाटण्याला पण तेल लावून घ्यायचं. आपण लाटून घेऊ गोळा. पळपट फिरवायचा सगळीकडून. खूप जाड नाही लाटायची, खूप पातळ पण नाही लाटायची. मीडियम मध्ये लाटून घ्यायची. त्याच्यावर एक झाकण घ्यायचं, त्याने कापायची आणि साईडचं असं काढून टाकायचं. काढूया. तेलात सोडायची. मिडियम गॅसवर तळून घ्यायचं. उलटून घेऊया आपण. एक साईड बऱ्यापैकी आपली झाली आहे, दुसरी साईडून उलटून घेऊ. दोन्ही बाजूनी छान गुलाबी थोडासा कलर आला काही काढून घ्यायची. खूप सुंदर कलर आलाय. आता अशा पद्धतीने मी सगळ्या करते आणि झाल्या की तुम्हाला दाखवते.